सर नमस्कार. खासदार ओमराजे बोलतोय. हो दादा. हां अरे फोन आल्यावर तर फोन घेत जाऊ तर ते. ते आयुक्त काय बोलत होतो सर. अरे आयुक्त मोठा का झाट्या खासदार मोठा. हा? आयुक्त कार्यालयात बोलावलं. एक तर तुमचं काम तुम्ही करीत नाहो, ती माणसं आम्हाला फोन लावते. काय झालं त्यांचं, काय एनओसी द्यायला अडचण आहे? देतो म्हणलं ना त्यांना. मग द्या ना मग. ते लगेच मागतात. लगेच आता मला आयुक्त कार्यालयातली मिटिंग आहे आता 4ची. मग त्याचं काम नाही त्याचं काम महत्वाचं नाही का? तुझ्या आयुक्त कार्यालयाची कसली झाट्याची मिटिंग आहे? कोण आहे आयुक्त कार्यालय? कोण आहे कोण आयुक्त कोण आहे तिथं? हॅलो. हा सर. कोण आहे तुमच्या ऑफिसचं प्रमुख तिथं? भोसले साहेब आहे तिथं. द्या भोसलेला फोन. तुम्ही जावा भोसलेकडे तिथं फोन घेऊन. बर जात थोडं लगेच जात. हॅलो. हां सर. भोसलेकडे फोन द्या तुम्ही जाऊन घेऊन जाऊन. हो ठेवू का तोपर्यंत? ते ऑफिस जरा थोडं लांब आहे, तिथे गेलो की तुम्हाला करतो फोन. त्याचं द्या ना त्या पोराचं. त्याचं द्यायचं महत्वाचं नाही का? त्याची परीक्षा आहे ती आहे. तुमचं पोरगा असतं काय केलं असतं? दादा मी तुमची किती ऐका तरी की तुमचं पोरगा असल्यावर त्याला बी असंच म्हणलं असतं का? अहो दादा आता आयुक्त कार्यालयाची 12 वाजता मिटिंग झाली. लगेच त्याचं पत्र तयार करायला सांगितले. लगेच कलेक्टर साहेब सही घेऊन आता पाठवून दिलंय. आता 12 वाजता मिटिंग आहे. मी त्यांना काय म्हणलं, जावा तुम्ही आता तुमचं करून देतो बस. याच्या पलीकडे मी त्यांना काय बोललो नाही. त्यांना विचारा त्यांना काय त्यांचं मी पण त्याला लागायचं ती जी तुमची एनओसी ते नावमेद होते काम करून बी. मग आम्ही असं वाटतं की आम्ही कामच करतो तसं म्हणेन नाही, पण त्याला जी एनओसी लागायची ती त्याला देऊन. एखाद्या विभागाला खासदार नेमका कसा असावा याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे खासदार आदरणीय ओमदादा निंबाळकर. हे प्रत्येक व्यक्तीचा फोन उचलतात आणि जागेवरच त्याला मदत करतात. याचं एक जिवंत उदाहरण पाहायचं म्हणलं तर एका व्यक्तीला मात्र त्यांनी सर्टिफिकेट देण्यामध्ये खूप मदत केली. म्हणजेच तो अधिकारी त्यांना तो कागद देत नव्हता, मात्र त्यांच्या फोन नंतर तो कागद लागलीच तिला दिला गेला. याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही हा कॉल रेकॉर्ड ऐकू शकता. असे खासदार आमदार जर प्रत्येक जनतेच्या मदतीला धावलं तर नक्कीच मात्र त्यांच्या मनातली म्हणजे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दलची आपुलकी आणि माया ही मात्र आयुष्यभर कायम राहील.